मंत्री कोकाटेंना अजितदादांचा फोन, सूत्रांची माहिती। विधान भवनात रमी खेळतानाच्या प्रकरणानंतर दादांचा फोन आल्याची सूत्रांची माहिती। कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काल तटकरेंकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। फडणवीसांची नाराजी तसंच विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीमुळे कोकाटे आज काय बोलणार या